नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या भावात पुन्हा तुफानी तेजी? हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल, हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कधी येणार पुन्हा तुफानी तेजी? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी, पण कधी? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी? तर चला मग या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, मोदी सरकारने आश्वासन दिलेलं आहे की मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे हमी भावावरती मोदी सरकार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणार। जर मोदी सरकारने हा आपला शब्द पाळला तर सोयाबीनच्या भावात भविष्यात 100% तेजी येऊ शकते। महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत्या म्हणून या ठिकाणी मोदी सरकारला ॲक्शन मोडवर काम करता आलं नाही असं या ठिकाणी म्हणणं आहे। आता महायुतीचे सत्ता स्थापन झाले पण राज्याला आणखी कृषी मंत्री मिळाला नाही। पण एक गोष्ट 100% लक्षात ठेवा की 15 डिसेंबर नंतर जेव्हा कृषी मंत्री या ठिकाणी कारभार हातात घेतील त्यानंतर आशा आहे, अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात नाफेडद्वारा आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी वाढेल। वाढणाऱ्या या सोयाबीन खरेदीचा 100% परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येताना दिसू शकते। या तेजीमध्ये जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव सुरुवातीला 4,500 पार व त्यानंतर 4,750 पार गेला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपणास वाटायला नको। विक्रीचा विचार करणारा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव याला एवढंच सांगू इच्छितो की सोयाबीनचा बाजारभाव पाचार होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही। म्हणून सोयाबीनचा भाव जानेवारी महिन्यात 4,500 पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।